मला श्वास घ्यायला त्रास होतोय. परिस्थिती खूप नाजूक आहे. प्लीज तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा. अहो गर्दी करू नका. अहो पेशंटला मोकळी हवा मिळू द्या. तुमच्यापैकी फक्त एकाने इथं थांबा. मी थांबते. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही नका काळजी करू. मी बघते त्यांना काय हवंय नकोय ते. नाही नको. तू एक काम कर, तू जा तुझी कामं आटप. मी थांबते इथे. माझा मोबाईल माई, मी तुमची काळजी घेते. म्हणजे मी आता बाहेर जाते आणि मी तारा मॅडमला समजवते. मी त्यांचं मन वळवते. तुम्ही आराम करा. जा बाई जा जा जा. तिला सांग जरा जाऊ नको अशी घर सोडून. हा जा, समजव तिला. तुझं ऐकते ती. आई ग. हा तुमचा आहे फोन? थँक्यू. हे बघ तारा, उगीच त्रागा करू नकोस. मी आत्ताच भैरवीजींना बघून आलोय. त्यांना खरंच खूप त्रास होतोय. त्या नाटक नाही करत आहेत. नाही बाबा, तुम्हाला कोणाला तिचे डावपेच कळतच नाहीये. ती फसवतीये सगळ्यांना. सावली, तू बाहेर का आलीयस? तू तर आत थांबणार होतीस ना. हो, मी आताच थांबणार होते, पण मला त्यांनीच बाहेर पाठवलं. तिलोत्तमा मॅडम आत थांबतायत. ऐक ना तारा, हे बघ, तू शांत हो. आणि जरी भैरवीजी खरोखर नाटक करत असतील ना, तरी मॉम आहे ना आतमध्ये. मॉमला ते लगेच कळेल. निदान मॉमवर तरी विश्वास आहे ना तुझा. तू ना खूप टेन्शन घेतेस असं मला वाटतंय. अमृता, तू कुठे निघालीस? बाबा, ते भैरवीजींना सरबत हवं होतं, तेच द्यायला चालले. थांब जरा. मला वाटतं आत्ता नको, थोड्या वेळाने जा. आत्ता डॉक्टर आत आहेत ना, त्यांना तपासून घेऊ दे, मग तू दे त्यांना सरबत. नाही वहिनी, तुम्ही जा आतमध्ये. कसं आहे ना, आपल्याला कळायला हवं की डॉक्टरांनी मम्मामध्ये काय बोलणं होतंय ते. सो तुम्ही जा. अमृता वहिनी थांब. तारा, काय चालू आहे तुझं? तू अमृता वहिनीला कशाला मध्ये आणतेस? तुला जर एवढाच संशय आहे ना, तर तू आतमध्ये जा आणि तू उभी राहा तिकडे. अमृता वहिनीला का पुढे करतेस तू? कारण तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. तुम्हाला मीच चुकीची वाटतेय. तारा, हे बघ, असं काहीही नाहीये. आमचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. पण आता परिस्थिती काय आहे त्याचं तरी जरा भान ठेव. सोहम, तारा, सोहम, प्लीज तुम्ही भांडू नका ना. शांत व्हा प्लीज. बोल बाळा, काय अपडेट? काय चाललंय तिकडे? जगन्नाथजी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. मी त्या साखरे डॉक्टरांचा नंबर मिळवलाय. काय सांगते? अगं पण हे कसं शक्य झालं? नाही म्हणजे तो जो साखरे डॉक्टर आहे तो भैरवीच्या मर्जीतला आहे ना. त्यांना स्वतःहून नंबर देणं शक्यच नाही. मग कसं शक्य झालं? अहो, ते ना फोनवर बोलता बोलता खोलीत आले आणि नंतर त्यांनी फोन ठेवला, पण तो फोन चालूच होता. मी लगेच त्यांच्या फोनवरून स्वतःला मिस कॉल दिला. खूप मोठं धाडस केलं. हा नाही, अशा परिस्थितीत हे असं काहीतरी करणं हे थोडं जडच जातं नाही का? आणि जर कोणाच्या लक्षात आलं असतं तर कितीला पडलं असतं ते. हो, पण आता हा धोका पत्करणं गरजेचं होतं ना. मी तुम्हाला आत्ताच नंबर पाठवलाय. पुढे काय करायचंय ते तुम्ही बघा. तू अजिबात काळजी करू नको. माझ्याकडे नंबर आलाय ना, आता मी बघतो काय करायचं. हा डॉक्टर साखरे कोण आहे? याला अजून किती साखर हवी आहे? याला कोण किती साखर पुरवतं? भैरवीचा याच्याशी काय संबंध आहे? सगळं मी बघतो. आणि जर तुझा अंदाज खरा असेल, हे सगळं जर नाटक असेल, तर तुला लगेच कळवतो. हो, इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे. भैरवी माई ज्या पद्धतीने वागतायत ना, त्यावरून कळतंय की पाणी कुठेतरी खूप खोलवर मुरतंय. हे बघ, मी काय सांगतो जावली, तेवढं नीट ऐक. तू फक्त सावध राहा, कळलं का? या प्रकरणात तुझं नाव कुठेही येणार नाही. तुला कोणासमोरही उभं राहावं लागणार नाही, याची काळजी मी घेईन. तू फक्त तिकडे काय चाललंय ना याच्यावर बारीक लक्ष ठेव, कळलं? हो, ठेवते. माई, तुम्ही त्या डॉक्टरांच्या मदतीने जो काही डाव रचलायत ना, तो मी जास्त काळ टिकू देणार नाही. आता लवकरच तुमचं सत्य सगळ्यांसमोर येईल.
डॉक्टर भैरवीजींची तब्येत कशी आहे? काळजीचं काही कारण नाही ना? डॉक्टर, भैरवीजींना असं अचानक काय झालंय? तब्येत नाजूक आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे. सध्या त्यांच्या हृदयावर ताण येईल असं काहीही घडता कामा नये. नाही म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये ना, कारण ते अचानक चक्कर येऊन पडल्या. त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसलाय आणि या वयात शरीर इतका ताण सहन करू शकत नाही. पुन्हा असं घडलं ना तर अटॅकही येऊ शकतो. डॉक्टर मग त्यांना थोडं लिंबू पाणी देऊ का? थोडं फ्रेश वाटेल त्यांना. अहो द्याच, त्यांना हायड्रेटेड राहण्याची गरज आहे. तारा, तुमच्या घरगुती गोष्टीत बोलण्याचा मला अधिकार नाही, पण डॉक्टर म्हणून हे सांगणं माझं कर्तव्य आहे. तू घर सोडून जाणार होतीस ना, त्यांना त्याचा धक्का बसलाय. तुझं या घरावर त्यांच्यावर थोडं जरी प्रेम असेल तर हा विचार काही दिवस मनातून काढून टाक. पुन्हा असं घडलं तर कोणी काहीही करू शकणार नाही. निघतो मी. थँक्यू डॉक्टर. तारा, ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? सध्या भैरवीजींची तब्येत महत्वाची आहे, तेव्हा तू प्लीज हट्ट करू नकोस. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मीच चुकीची वाटतेय? असं नाहीये. हे बघ तारा, चूक काय बरोबर काय हे ठरवण्याची वेळ नाहीये ही. तुला थांबायला हवं. निदान माणुसकीच्या नात्यानं तरी थांब. तारा, हा कोणाचा नंबर आहे? मी तर फोन केला नाहीये. मग कसा हा नंबर कधी डायल झालाय? वेळ तर आताचीच आहे. म्हणजे मी जेव्हा घरात त्यांना तपासत होतो तेव्हा माझ्या फोनवरून हा कॉल लागलाय. पण माझा फोन तर बाजूला ठेवला होता मी. नक्की हे कसं घडलंय? मी घरात असताना कोणीतरी माझ्या फोनवरून हा नंबर डायल केलाय. आता जर मी या नंबरवर पुन्हा कॉल करून विचारलं तर ज्याने केलंय ना त्याला सावध केल्यासारखं होईल. त्याला लगेच कळेल की मला कळलंय ते. एक मिनिट. सावली, तिचा वावर थोडा विचित्र होता. ती सारखी माझ्याकडे चौकशी करत होती. तिनेच माझ्या नकळत हा नंबर डायल केला असेल. मला असं वाटतंय ही मुलगी दिसते ना तेवढी साधी नाहीये. थांबली का ग तारा? हो, तू नको टेन्शन घेऊस, थांबली आहे ती. चला, म्हणजे माझ्या आजारपणाचं नाटक कामी आलं. पण तिलोत्तमा, तिच्यावर लगेच विश्वास ठेवू नको. आत्ता थांबली आहे, पण आपल्याला न सांगता निघून जायची ती. असा इतक्या लवकर हट्ट सोडणार नाही. तिच्यावर लक्ष ठेव. बघ तिला जरा. मी बघते. थांब.